मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठे समितीच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही, दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी. पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली का असा सवाल उपस्थित. कायद्यात तरतूद नसल्यानं व्हीव्हीपॅटचा उपयोग नाही, राज्य निवडणूक आयोगाचं कोर्टात स्पष्टीकरण. व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घ्यावी, काँग्रेस नेते गुडधे यांची याचिका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे. उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार. भारतावर प्रेम करणारा प्रत्येक जण हिंदू. जो भारताचा अभिमान बाळगतो, राष्ट्रावर प्रेम करतो, तो हिंदू आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. राज्य आपत्ती घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. बिबट्यांच्या प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. बैठकीला शिंदे, अजित पवारांसह इतर मंत्री होते उपस्थित. नागपुरातील बहुतांश भाजप आमदारांकडून आगामी महानगरपालिका स्वबळावर लढण्याची मागणी. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून महायुतीची भूमिका, पण स्थानिक आमदार स्वबळासाठी आग्रही. भाजपकडून नागपूरमधील सर्व 151 जागांवर उमेदवारांची चाचपणी. ठाण्यातील प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ॲक्शन मोडवर. एमपीसीबी अध्यक्षांनी आयुक्त सौरभ राव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पर्यावरण आढावा बैठक घेतली. अनियमित बांधकामांवर ठाणे पालिकेला लक्ष ठेवण्याचे निर्देश. पुण्यातील नवले पुलाजवळ सेवा रस्त्यासाठी 54 गुंठे जमीन संपादित केली जाणार. जमिनीच्या भूसंपादनाच्या पीएमआरडीए प्रस्तावाला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची मंजुरी. मुंबईतील म्हाडाच्या 56 वसाहतींच्या समूह पुनर्विकासासाठीच्या सर्वंकष धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. 20 एकर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्रफळावरील म्हाडा प्रकल्पांसाठी धोरण राबवलं जाणार. पॉक्सोतील साक्षीदाराकडून 50,000ची मागणी करणारा पोलीस उपनिरीक्षकाला अटक. साक्षीदारालाच गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत खंडणी मागितली. सरकारी वकिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई. पूर्वलक्षी प्रभावानं पर्यावरणीय मंजुरीचा मार्ग मोकळा. 16 मे रोजीचा केंद्राला मनाई देणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून मागे. बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि पत्नीसह 8 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. बायोपिकच्या नावाखाली 200 कोटींचा आमिष दाखवून 30 कोटी रुपये हडपल्याप्रकरणी कारवाई. पुण्यातील फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेची लढत तिरंगी होण्याची शक्यता. दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र, तर आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप एकत्रित अशी लढत होण्याची शक्यता.